नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आता जातोय आम्ही धुळ्याला. ते बघा तयारी झालेली आहे. ये तो काय स्कार्फ वगैरे एवढा बांधून घेतला. हे बघा त्रिशूल आपण बांधून दिला. इकडे हे बघा, ते ऊन वगैरे खूप आहे ना मित्रांनो, तर त्याच्यासाठी आम्ही आता म्हणजे लांबकणीवरनं धुळ्याला जातोय. काहीतरी 1 तासाचा रस्ता आहे, म्हणजे 35 किलोमीटर आहे. तर तिकडे आत्याकडे जातोय आम्ही. तुम्हाला तर धुळे दाखवणारच, परत इकडे आत्याकडे जातोय. त्या आत्याची पण भेट तुम्हाला दाखवणारच आम्ही. चला तर जाऊया आता. एका रात्रीसाठी बघा तिने ती बॅग पण घेऊन घेतली. एवढी बॅग घ्यायची काय काम होतं काहीतरी? हा, कपडे नको, याच कपड्यांनी येऊन गेलो असतो ना उद्या आपण. ना नाव ठेवते. चालेल मित्रांनो, चला जाऊया आता धुळ्याला जाऊया. ही बघा आपली बाईक तर इथं उभी आहे. या बाईकने जायचं आहे आता आपल्याला. बाय बाय. चालेल मित्रांनो, चला आता जाऊया आपण. धुळ्यालाच भेटू आपण. चला चला आता आपल्याला इकडनं डायरेक्ट सरळच जायचंय. म्हणजे चिचोर रोड म्हणतात याला. चिचोर रोडने डायरेक्ट सरळच जायचंय आता. हे बघा आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. मस्तच म्हणजे भारी आहे. पावसाच्या दिवसात तर एवढं हिरवगार असतं ना इथं, खूप म्हणजे खूपच भारी वाटतं. म्हणजे इथून काही नाही, ते 35 किलोमीटर आहे. काही नाही, अर्धा तासात पोहोचून जाणार म्हणजे आम्ही. पण इकडे ते काय बोलतात ना त्याला, ते पोला वगैरे इकडे या साईडला बरेच येतात मित्रांनो. हारेन वगैरे पण येतात या साईडला असे फिरायला. हा पूर्ण असा मधूनच रस्ता आहे ना, म्हणजे तिकडनं पण जाता येतं आम्हाला. ते पोरीस वगैरे सरळ पाडा तिकडनं पण जाता येतं. म्हणजे धुळ्याला जायला आणि 2 रस्ते. चला तर आता इथून सरळ आपल्याला धुळ्याला जायचं आहे. मग तिथं गेल्यावर आत्याला फोन करायला लागेल. मग आत्या येऊन जाईल आम्हाला घ्यायला. आता इथं रस प्यायचा आहे तुला? त्रिशू, रस प्यायचा आहे. तेव्हा तिथं गाडी लावली मित्रांनो, बॅग वगैरे ठेवली तिथं. चालू गाडी थांबून घेतली. म्हणजे आम्ही लांबकणीवर धुळ्याला आलो. त्या आत्याकडे थांबलो. तुम्ही त्या आत्याचं घर बघितलं. आता इथून वडजाईला जायचं आहे. आता हे सरळ रस्ता आहे डायरेक्ट आपला वडजाईला जायला. आम्ही धुळ्यापासून आता निघालो आहेत. एक गाडी वगैरे थांबली. आता इथं रस वगैरे पिऊन घेतो. तरी शिवले रस प्यायचा आहे म्हणे. गायत्री सांग ना त्याला पटकन द्यायला. द्या जरा पटकन, म्हणजे जाणं आहे. चला तर आता ते माझे म्हणजे मोठी आत्या असते तिकडे जायचं आहे आता आम्हाला. ही 2 नंबरची आत्या होत्या माझी. आत्ता जे तुम्ही घर बघितलं ना, ते 2 नंबरची आत्या. तर आता मोठी आत्याकडे जायचं आहे आता आम्हाला. चला तर आता डायरेक्ट वडजाईला जाऊया आता आपण. वडजाईवरनं किंवा धुळ्यावरनं कोणी व्हिडिओ बघतायत का, तर वडजाई तुम्हाला माहितीच असणार कुठलं गाव आहे ते असं. चला तुम्हाला ते वडजाई गाव पण दाखवणारच आहेत. चला तर जाऊया आता आपण वडजाईला जाऊया. चला मित्रांनो, इथं आता माझ्या मोठ्या आत्याच्या घरी आलोत आम्ही आता. हे बघा आत्या ते इथं बसले आहेत. इकडे गायत्री, त्या आत्याची मुलगी तिकडे चहा बनवते आमच्यासाठी. त्यांनी पण आता हे नवीनच घर बनवलं. तर म्हणजे खूप भारी वाटतं इकडे आल्यानंतर. हे वडजाई म्हणून गाव आहे. थांबा तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवून देतो. गावा साईडचंच वातावरण आहे आपलं. म्हणजे भारी वाटतं मित्रांनो इकडे गावा साईडला आलं ना, खूप म्हणजे खूपच भारी वाटतं इकडे फिरायला. हे आम्ही रत्नाताई म्हणतो यांना. आत्या माझे मोठी आत्यानं त्यांची मुलगी आहे. चला आता चहा वगैरे बनवतात ते आत्यान ते. त्रिशू काय आलं? तिखट लागलं? चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय. हो बाय बाय.